उन्हाळ्यामध्ये तुमच्यासुद्धा घरचं दूध तसंच पडलेलं राहतं, तर ही रेसिपी ट्राय करा. दूधही संपेल आणि हेल्दी पण रेसिपी तयार होईल. त्यासाठी मी इथे कढईमध्ये अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे. आता इथे मी भिजवलेल्या बदाम घेतलेले आहे. त्याची साल काढून छान दूध टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तयार केलेली बदामाची पेस्ट आपल्याला उकळलेल्या दुधामध्ये घालायची आहे आणि छान 5 मिनटासाठी अजून बॉईल करून घ्यायचं आहे. हे बॉईल होतं आहे तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये 2 ते 3 चम्मच कस्टर्ड पावडर घेऊया आणि त्याच्यामध्ये थंड असं दूध घालून छान अशी मिश्रण तयार करून घेऊया. नंतर हे मिश्रण आपल्याला या दुधामध्ये सोडून छान हलवून घ्यायचं आहे. आपल्याला याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे म्हणून कंटिन्युअस हलवत राहायचं आहे. आता या मिश्रणमध्ये तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही साखर घालू शकता. मी इथे 3 ते 4 चम्मच साखर यूज केलेली आहे आणि छान याला मिक्स करून 5 मिनटासाठी अजून बॉईल केलेलं आहे. नंतर हे मिश्रण थंड झाल्यानंतर मी याला ब्लेंडरच्या साहाय्याने स्मूथ करून घेतलेलं आहे आणि 3 ते 4 तासासाठी फ्रीझरमध्ये थंड करायला ठेवलं होतं. आता थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये काजूचे काप, बदामाचे काप आणि थोडासा व्हॅनिला एसेन्स घालून हा थंडगार बदाम मिल्कशेक तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवून सर्व करू शकता. खूप छान टेस्ट लागते आणि हेल्दीसुद्धा आहे.